राघव चड्ढा आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार हल्ली कायम चर्चेत आहेत। याचं कारण ते ज्या विषयाला हात घालतायत ते विषय सामान्यांच्या जवळचे आहेत। असाच एक विषय त्यांनी राज्यसभेत नुकताच मांडला आणि राघव चड्ढांचं पुन्हा कौतुक सुरू झालं। हा विषय आहे राईट टू रिकॉल। सोप्या शब्दात सांगायचं झालं तर काम न करणाऱ्या आमदार खासदारांना हटवण्याचा अधिकार म्हणजे राईट टू रिकॉल। हा अधिकार जनतेला मिळावा ही मागणी केली आहे आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी। ही संकल्पना नेमकी काय आहे? राघव यांनी महाराष्ट्राचं नाव का घेतलं? सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील, lokmat.com वर आपलं स्वागत आहे। देशात, राज्यात, गावात निवडणुका होतात, मतदान होतं। आपल्या मतांमुळे नेते निवडून येतात, पण मग पुढची 5 वर्ष आपणच निवडून दिलेले हे नेते मतदारांना मात्र विसरतात। त्यामुळे होतं काय तर पूर्ण 5 वर्ष मतदारांच्या हातात काहीच उरत नाही, ना आपले प्रश्न सुटतात ना आपलं मत मागे घेता येतं। अशा वेळी जर त्या आमदार किंवा खासदाराला काढून टाकण्याचा अधिकार मिळाला तर हीच आहे राईट टू रिकॉलची मागणी। आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांनी बुधवारी राईट टू रिकॉलचा मुद्दा संसदेत उपस्थित केला। यामुळे या कायद्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। एखाद्या नेत्यानं जनतेच्या इच्छेनुसार कामगिरी केली नाही तर त्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी निवडून आलेल्या नेत्यांना काढून टाकण्याचा अधिकार मतदारांना मिळावा। मतदारांना जसा मतदानाचा अधिकार आहे तसाच त्यांना कामगिरी न केल्यास प्रतिनिधींना पुन्हा काढून टाकण्याचा अधिकारही असला पाहिजे, असा मुद्दा चड्ढा यांनी राज्यसभेत मांडला। खासदार राघव चड्ढा यांनी काय म्हटलंय तर ते म्हणाले, जर देशातील मतदार त्यांचे नेते निवडू शकतात तर जर त्यांनी कामगिरी केली नाही तर त्यांना काढून टाकण्याचा अधिकारही मतदारांना असला पाहिजे। राईट टू रिकॉल प्रणाली मतदारांना जर त्यांनी कामगिरी केली नाही तर त्या नेत्याला काढून टाकण्याचा अधिकार देईल, असं राघव चड्ढा यांनी म्हटलंय। राघव चड्ढांनी राज्यसभेत बोलताना नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। ते म्हणाले, जर मतदार नेत्याला हायर करू शकतात तर जर नेता अपयशी ठरला तर त्याला फायर करण्याचा अधिकारही मतदारांना द्यायला हवा, असं राघव चड्ढा म्हणाले। सर, हम एमपी एमएलए चुनते हैं, उसके बाद अगर वो काम ना करे, अपने वादे भूल जाए, जनता से दूर हो जाए तो 5 साल तक इंतजार करने के अलावा जनता के पास कोई ताकत नहीं है। कोई इंटरिम प्रोविजन नहीं, कोई अकाउंटेबिलिटी नहीं, कोई परफॉर्मेंस रिव्यू नहीं, कोई करेक्टिव ऑप्शन नहीं। चुनाव से पहले नेता जनता के पीछे और चुनाव के बाद जनता नेता के पीछे। और सर, 5 साल इज टू लॉन्ग अ पीरियड इन दिस डे एंड एज। अगर एक गलत फैसला गलत नेता को चुनने का लिया तो लाखों लोगों का भविष्य अंधकार में जाता है और पूरा क्षेत्र पीछे जाता है। सर, वी कैन ट्रस्ट आवर वोटर्स टू इलेक्ट। हमें अपने मतदाता पे विश्वास करना चाहिए कि वो अपनी गलती बदल भी सके राइट टू रिकॉल की ताकत से। Sir, let me clarify that right to recall is not a weapon against politicians. It is an insurance policy for democracy. और भारत के संविधान में जब आप राष्ट्रपति को इंपीच कर सकते हैं टेन्योर के दौरान, उपराष्ट्रपति को हटाने का प्रावधान है, जजों को इंपीच करने के लिए प्रोसेस लेट डाउन है, यहां तक कि रूलिंग गवर्नमेंट के खिलाफ नो कॉन्फिडेंस मोशन लाकर आप सरकार बर्खास्त कर सकते हैं। तो एमपी एमएलए अगर आपका नॉन परफॉर्मिंग है तो उसको हटाने के लिए क्यों नहीं राइट टू रिकॉल मतदाता को देना चाहिए। खासदार राघव चड्ढा यांनी मांडलेली राईट टू रिकॉल म्हणजे एक अशी प्रक्रिया आहे जी मतदारांना निवडून आलेल्या प्रतिनिधीला त्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी पदावरून काढून टाकण्याचा अधिकार देते। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जर मतदार त्यांच्या निवडून आलेल्या नेत्यांच्या कामगिरीवर नाराज असतील तर ते त्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी त्यांना काढून टाकू शकतात। राईट टू रिकॉलमुळे मतदारांना निवडून आलेल्या प्रतिनिधीला विहित आणि कायदेशीर प्रक्रियेद्वारे काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू करता येईल। चड्ढा यांनी असा युक्तिवाद केला की भारतात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि न्यायाधीशांसाठीही महाभियोगाची व्यवस्था आधीच आहे आणि सरकारांविरुद्ध देखील अविश्वास प्रस्ताव आणता येतो। म्हणून राजकारण्यांसाठीही अशी एक व्यवस्था असली पाहिजे, असं चड्ढा यांचं मत आहे। यापुढे बोलताना चड्ढा यांनी स्पष्ट केलं की राईट टू रिकॉल हे राजकारण्यांविरुद्धचं शस्त्र नाहीये तर ते लोकशाहीला बळकटी देतं। त्याचा गैरवापर रोखण्यासाठी सुरक्षा उपाययोजना असायला हव्यात, असंही चड्ढा म्हणाले। लोकप्रतिनिधीला काढून टाकण्यासाठी भक्कम आधार असला पाहिजे। यासाठी अंदाजे 35 ते 40% स्वाक्षरीची आवश्यकता असेल आणि नेत्याला त्यांची कामगिरी सुधारण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी दिला पाहिजे। जर असं झालं तर पक्ष लोकशाहीला बळकटी देणाऱ्या कामगिरी करणाऱ्या नेत्यांनाही तिकीट देतील, असंही चड्ढा म्हणाले। पण हा कायदा नेमका कुठे लागू आहे तेही पाहूया।
राईट टू रिकॉल हा कायदा अमेरिका, स्वित्झर्लंड आणि कॅनडासह 20हून अधिक लोकशाही देशांमध्ये अस्तित्वात आहे. भारतात कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानमधल्या ग्रामपंचायतींमध्येही ही व्यवस्था अस्तित्वात आहे. देशांची यादी पाहता अमेरिका, ब्रिटन, स्वित्झर्लंड, व्हेनेझुएला, पेरू, इक्वेडोर, जपान, तैवान आणि कॅनडामध्ये राईट टू रिकॉल करण्याचा अधिकार उपलब्ध आहे. राघव चड्डा यांनी महाराष्ट्राचं नाव का घेतलं तेही पाहूया. महाराष्ट्रात ग्रामपंचायत स्तरावर राईट टू रिकॉल संकल्पना चालते. त्यात सरपंचांना परत बोलावण्याची प्रक्रिया ही 2 टप्प्यांची आहे, जी नागरिक थेट सुरू करू शकतात. राज्यानुसार यासाठी 1 ते 2 वर्षाचा लॉक इन कालावधी असतो. यानंतर ग्रामसभेच्या काही मतदारांना त्यांच्या स्वाक्षऱ्या किंवा अंगठ्यांचे ठसे सादर करावे लागतात आणि जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागतो. स्वाक्षऱ्या पडताळणीनंतर सर्व ग्रामसभा सदस्यांची एक बैठक आयोजित केली जाते आणि जर बहुसंख्य ग्रामसभेनं विद्यमान सरपंचाविरुद्ध मतदान केलं तर सरपंचाला काढून टाकलं जातं. अशा प्रकारे राईट टू रिकॉलचा अधिकार वापरला जातो. दरम्यान देशपातळीसह राज्यात राईट टू रिकॉल संकल्पना आणावी ही मागणी वरुण गांधी यांनी देखील केली होती. त्यांचा रोख हा घराणेशाहीतून आलेल्या सदस्यांना काढून टाकण्याकडे होता. तसंच जे काम करत नाहीत त्यांच्या विरोधात काम करण्याचा किंवा मतदारांना अधिकार देण्याचाही मुद्दा त्यांनी लावून धरला होता. आता राघव चड्डा यांनी राज्यसभेत केलेल्या या मागणीवर केंद्र सरकार काय विचार करणार? येत्या काळात आमदार खासदारांना काढून टाकण्याचा अधिकार मिळणार का? हे येत्या काळात कळेल. पण तुम्हाला काय वाटतं? हा अधिकार आपल्या देशात, आपल्या राज्यात असायला हवा? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.